दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एक घोटाळा मध्यंतरी तुमच्यावर सुद्धा एक आरोप झालेला होता। राज साबळे यांनी कमी गुंठेवारी असताना तुम्ही 100 कोटीचं कर्ज बँकेतून घेतल्याचा आरोप तुमच्यावर आहे, काय सांगाल या संदर्भात? बघा, असं आहे की आता एक यूट्यूबर्सचा आणि इंस्टाग्रामर्सचा एक फार मोठा पैदाइश या देशामध्ये झालेली आहे। या देशात असं म्हणतात की ये देश चुनौतियों से कम और चूतों से ज्यादा परेशान आहे, आणि म्हणून मला असं वाटतं या प्रकारचे कोणतेही छळकछाप कोणतेही यूट्यूबर किंवा हे लोक काही आरोप करतील त्यांचा काही शून्य अभ्यास असतो। राज साबळेजी त्यांनी माझ्यावर आरोप केले। आता त्यांना हे माहित नाही की कोणतीही बँक ती, आणि जी कॅनरा बँकच्या संदर्भात ते बोलत होते, नॅशनलाइज बँक आहे। नॅशनलाइज बँक कधी लोन देत असताना ते प्रत्येक जो अप्लिकंट असतो त्याचा पूर्ण मागचा इतिहास पूर्ण चेक करतात, त्याच्या आधारावर लोन देतात। त्यांचं रिपेमेंट कसं आहे, सगळ्यात मोठं सिबिल स्कोर काय आहे। माझा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय साबळे साहेबांना विनंती आहे की त्यांनी माझा सिबिल स्कोर एकदा चेक करून घ्यावा, आणि मी किती लोन घेण्यासाठी मी सक्षम आहे आणि मी किती इन्कम टॅक्स दरवर्षी भरतो ते त्यांनी बघून घ्यावं माझं। आणि कुठेतरी एक सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न त्यांनी केला होता। मला असं वाटतं त्यांनी बाकी चौकशी केली असणार। आणि आज या देशातली मीडिया म्हणा किंवा बाकी सगळी यंत्रणा इतकी सतर्क आहे की या प्रकारचं मी जर काही चुका केल्या असत्या तर साबळेजींनी माझ्यावर आरोप करून आज 15 दिवस झाले, आतापर्यंत त्या सगळ्या सातबाऱ्याची चिरफाड झाली असती। ती हायवेवरची जागा आहे, कामठी शहरातली जागा आहे, ती 15 एकर जागा आहे, त्याची व्हॅल्युएशन किती आहे त्यांनी समजून घ्यावं। त्याच्यानंतरही 100 कोटीचं लोन घेण्याकरता 100 कोटीचीच प्रॉपर्टी मॉर्गेज करण्याची गरज पडत नाही। आणि या ज्या प्रॉपर्टीमध्ये जे मी 100 कोटीचं लोन घेतलेलं आहे त्यामध्ये इतर अनेक आणखीनही प्रॉपर्ट्या माझ्या मॉर्गेज आहे। आणि एकदा जर तुम्ही जितके रुपयाचं लोन घेतलं प्रत्येक प्रॉपर्टीवर तितक्या रुपयाचं ते काय म्हणतात त्याला बोजा सोडण्याचं काम बँक करत असते। ते या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत, या सगळ्या आणि मी लोन घेतलं, माझी तितकी क्षमता आहे, रिपेमेंट करण्याची माझी क्षमता आहे। आणि याच्या पहिलेही मी अनेक लोन घेतले, अनेक लोन फेडले। आता मी सामान्य याच्यातनं मोठा होत चाललेला आहे। मी काही कॅशमध्ये काही केलेलं नाही आहे, मी काही घोटाळा केलेला नाही आहे, मी लोन घेतलेला आहे। आता अनेक शेतकरी लोन घेतात। आता शेतकऱ्यांची जमिनीवरती लोन घेतली की म्हणजे त्यांनी तितक्या रुपयाचा फ्रॉड केला असं होतो काय, किंवा कोणी लोन घेतलं म्हणजे त्यांनी फ्रॉड केला असं होतो काय? असं बिलकुल होत नाही। काही लोक फार कमी बुद्धीचे असतात, नुसतं एखाद्या नेत्यावर आरोप करून स्वतःला प्रसिद्ध मिळवण्याचा अनेक लोक प्रयत्न करत असतात। मला असं वाटतं की जनतेला या सगळ्या गोष्टीचं माहीत असतं। या प्रकारच्या आरोप काल पार्थ पवारांजींवरती आरोप झाले, 1 मिनिटात ती सगळी मुख्यमंत्री साहेबांनी रद्द केली। आज आणखीन कोणावर आरोप झाले तेही सगळं जर समजा त्या तथ्य असलं तर रद्द होतं। माझ्यावर आरोप होऊन 15 दिवस झाले, काहीच नाही झालं। का? कारण ते सगळ्या कागद सगळ्या प्रॉपर सगळं प्रोसिजर फॉलो करूनच तो कर्ज घेतलेला आहे। आणि मी कर्ज घेतलेलं आहे, कर्ज बुडवलेलं नाही आहे म्हणून असं काही कुठेही केलं नाही। आणि मी माझ्या आयुष्यात माझा आतापर्यंत मागच्या 25-30 वर्षापासून मी व्यवसाय करतो। 1 रुपयाचा चेक कधी बाउन्स झालेला नाही माझा। हे याच्यामुळे माझा सिबिल स्कोर फार चांगला आहे। अनेक कर्ज मी घेतले आणि कर्ज फेडले सुद्धा आहे। आणि म्हणून कोणतीही बँक मला किती रुपयाचं कर्ज देत असतं, त्यासाठी पूर्ण प्रॉपर्टी माझ्या मॉर्गेज करण्याची गरज। साहेब, खरे सडक छाप तर तुम्ही आहात। तुम्हाला खरं बोललं म्हणून राग यायला लागला आणि तुम्ही असंवैधानिक शब्द वापरायला लागलात। भले आम्हाला काय म्हणतात ना, आम्ही युट्यूब वरती व्हिडिओ टाकतो, इंस्टाग्राम वरती व्हिडिओ टाकतो, कारण की आमच्याकडे ते साधन आहे। आमच्याकडे मेन स्ट्रीम मीडिया नाहीये जशी तुम्ही विकत घेतली। आणि साहेब, तुम्ही विसरलात का, तुमचे मोगली साहेब बी पंतप्रधान ऑनलाईन मुळेच झाले होते, सोशल मीडिया मुळेच झाले होते, लोकांपर्यंत त्याच्यामधूनच पोहोचले होते। आणि तुम्हाला एवढा झटका काच लागला? जर तुम्ही खरेच असता एवढे तर तुम्ही सगळ्यात आधी माझ्यावरती पोलीस केस करायचा प्रयत्न केली बी तुम्ही, हरकत नाही। जर तुम्ही खरेच असता, आरोप खोटे असते तर समोर मीडिया समोर आला असतात। आणि 15 दिवस नाही साहेब, सगळी प्रोसेस चालू आहे। कारण मी साधा सोपा माणूस आहे, माझ्या डोक्यावर कोणाचा हात नाहीये की डायरेक्टली लगेच ते प्रकरण मोठं होईल।
आम्ही कायद्यानुसार आणि कायद्याच्या प्रक्रियेनेच तुमच्या या प्रकरणाला मोठं करायचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला फक्त ते फुटेज भेटत नाही, कारण आमच्याकडे मीडिया नाहीये विकत घेतलेली. दुसरं काय म्हटलं, शेतकऱ्यांना कर्ज, तुमचा सिबिल स्कोर काय 10,000 आहे का 100 कोटीचं कर्ज भेटायला? आणि तुमच्याकडे मुळात एवढे पैसे आलेच कुठून? एवढ्या प्रॉपर्टी घेण्यासाठी पैसे कुठून आले? तुम्ही बराशी खांदाय गेलतात का? कुठे गेलतात सांगा? एवढे पैसे तुम्ही कमवले कुठे? तुम्ही म्हणतात मी सामान्य होतो, मग कुठून आले पैसे? अहो काय येड्यात काढता? इथल्या जनतेला माहितीये चुतिया कोण आहे ते. इथल्या जनतेला सगळं कळतं, फक्त ती जनता शांत आहे, कारण त्यांच्यामध्ये ती ताकद नाहीये तुमच्या सोबत लढायची. माझ्यात आहे, मी लढत आहे. तुमच्यावरती प्रॉपरली सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळ्या बाहेर येणार. फक्त कसं असतं माहितीये का, प्रत्येक गोष्टीला वेळ असते. आणि दुसरी गोष्ट साहेब, तुम्ही चुतिया शब्द वापरून सगळ्यात मोठी चूक केली आहे. याच्यामधून 100% तुमचा 100च नाही, अजून किती घोटाळे तुम्ही केले ते सगळे बाहेर काढणार आम्ही, ते बी सोशल मीडिया, इंस्टाग्राम आणि युट्यूबवरच.